मैं पूजा पांडे, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। चांदीवली में रिक्शा चालक मालक सम्मान समारोह संपन्न, हजारों लोगों को वितरित किए गए मुफ्त छाते। मुंबई चांदीवली विधानसभा क्षेत्र में शिवसेना की ओर से रिक्शा चालकों के सम्मान में आयोजित रिक्शा चालक मालक सम्मान सोहरा एवं मुफ्त छाता वितरण कार्यक्रम का आयोजन संपन्न हुआ। कार्य सम्राट आमदार दिलीप मामा लांडे के नेतृत्व में आयोजित इस कार्यक्रम में क्षेत्र भर से हजारों रिक्शा चालक, रिक्शा मालिक और स्थानीय नागरिकों ने भाग लिया। कार्यक्रम 17 जुलाई को शाम 7 बजे कुर्ला पश्चिम के काजूपाड़ा स्थित प्रजापति हॉल में आयोजित किया गया। कार्यक्रम के दौरान बड़ी संख्या में उपस्थित रिक्शा चालक एवं मालिकों का सम्मान किया गया तथा उन्हें मुफ्त छातों का वितरण किया गया। बरसात के मौसम को देखते हुए आयोजित इस पहल को लोगों ने सराहा। बड़ी संख्या में लोगों की उपस्थिति ने कार्यक्रम को सफल बनाया। कार्यक्रम के दौरान आमदार दिलीप मामा लांडे ने स्वयं काजूपाड़ा स्थित छत्रपति शिवाजी महाराज विद्यालय से प्रजापति हॉल तक रिक्शा चलाकर कार्यक्रम की शुरुआत की। उनके पीछे बड़ी संख्या में रिक्शा चालक अपने अपने रिक्शों के साथ शामिल हुए, जिससे पूरे क्षेत्र में एक रैली जैसा उत्साहपूर्ण माहौल देखने को मिला। इस दौरान लोगों ने जगह जगह उनका स्वागत किया। कार्यक्रम संपन्न होने के बाद सभी रिक्शा चालक एवं मालिकों के लिए भोजन की भी व्यवस्था की गई थी। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में। प्रताप सरनाईक असतील या सगळ्यांचं करिअर एक रिक्षा चालक म्हणून सुरू झालं आणि आज चक्क तुम्ही रस्त्यावर उतरलात, एक रिक्षा चालवली, रिक्षाचा युनिफॉर्म बॅच लावून उतरलेला आहात। काय नेमकं आजचा याचं निमित्त होतं? असं आहे, माझं आयुष्य हे रिक्षामधून सुरू झालेलं आहे आणि माझ्या या प्रवासामध्ये रिक्षाचा व्यवसाय करत असताना जे माझे रिक्षा ड्रायव्हर आहेत ते सौंगडे जे आहेत यांचीच ताकद होती, यांचं सहकार्य होतं। या सहकार्यामधून आज एक शाखाप्रमुख झालो, शाखाप्रमुखचा नगरसेवक झालो आणि नगरसेवकाचा आमदार होत असताना माझ्या सर्व रिक्षा चालकांनी 6 महिने प्रत्येक पॅसेंजरला हात जोडून सांगितलं, त्यांच्या पाया पडले, त्यांना विनंती केली, एक वेळ आमच्यावरती विश्वास ठेवा आणि रिक्षा चालक दिलीप मामाला धनुष्यबाणचं बटन दाबून निवडून द्या, विकासाची जिम्मेदारी आमच्यावर। हा विश्वास तो त्यांच्याचा होता, जो आहे तो टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हा दिलीप लांडे रिक्षा ड्रायव्हर आहे, होता आणि राहणार। आणि म्हणून प्रत्येक वर्षी 3 कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप असेल, थंडीच्या महिन्यामध्ये दिवाळीचा फराळाचा असेल, त्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये माझा रिक्षा ड्रायव्हर रिक्षा बंद केल्यानंतर तो घरी जाताना तो सुरक्षित झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी छत्रीच्या माध्यमातून हा सन्मान करत असतो आणि त्यांना एक आठवण करून देत असतो। तुम्ही रिक्षा चालक आहात, मी पण रिक्षा ड्रायव्हर आहे, आपण एकच आहोत। आपण एकत्र भाऊ बनून एका ताकदीने लोकांना अपेक्षित असणारी रिक्षाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने लोकांची सेवा करत राहू, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू। त्याच दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा सन्मान सोहळा घेत असतो। तुम्ही रिक्षा चालकांचा युनिफॉर्म घातला, स्वतःचा बॅच आहे तुमचा आणि स्वतः रिक्षा देखील चालवली, पुन्हा जुने दिवस आठवले? आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हे माणसाने हृदयात ठेवला पाहिजे आणि म्हणून माझं आयुष्य या मुंबई शहरामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी रिक्षाच्या माध्यमातून माझं आयुष्य सुरू झालं आणि त्या पद्धतीने 1982 पासून ते आजपर्यंत या रिक्षा चालकाच्या माध्यमातून लोकांची सेवा असेल, लोकांचा सन्मान असेल आणि लोकांना त्यावेळी रिक्षातून सुद्धा काजूपाड्यात काही रिक्षा ड्रायव्हर येत नव्हते, परंतु मी त्यांना घरोघरी नेऊन सोडत होतो। ही जी भावना होती की जर या लोकांनी विश्वास ठेवला, एका रिक्षा ड्रायव्हरला उद्या जर लोकप्रतिनिधी बनवलं तर या विभागाचे रस्ते चांगले करू, सर्व रिक्षा ड्रायव्हरला एकत्र घेऊन ताकदीने प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण लोकांच्या घरापर्यंत, लोकांच्या हृदयापर्यंत पोचवू आणि हे काम माझ्या रिक्षा ड्रायव्हरनी, माझ्या रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे केलं। त्याच भावनेने त्यांच्याबरोबर आयुष्यभर राहत राहणार। अनेक समस्या रिक्षा चालकांच्या मुंबईमधल्या आहेत, उपमुख्यमंत्री आहेत तुमचे, या सगळ्या समस्यांसंदर्भात पुढे काही कल्याणकारी मंडळ किंवा अशा काही योजनांसंदर्भात पुढे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात का? करोनाच्या माध्यमातून ह्यांना 1500 रुपये दिले याच्यासाठी की शासन दरबारी रजिस्ट्रेशन झालं की आम्ही रिक्षा ड्रायव्हर आहोत आणि त्यामुळे पुन्हा ज्यावेळी आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस साहेबांकडे हट्ट धरला की साहेब आपल्याला रिक्षा चालकांसाठी या शासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे आणि म्हणून रिक्षा ड्रायव्हर चालक मालक, टॅक्सी ड्रायव्हर चालक मालक हे कल्याणकारी महामंडळ
शासनाने स्थापन केलं आणि या माध्यमातून रिक्षा ड्रायव्हर असेल, रिक्षा चालक मालक असेल, टॅक्सी ड्रायव्हर असेल, या लोकांच्या कुटुंबियांसाठी शासनाच्या वतीने मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचं ठरवलं, मोफत आरोग्याच्या माध्यमातून त्याची सेवा करायचं ठरवलं आणि ज्यावेळी एखाद्या रिक्षा ड्रायव्हरचा अपघात होईल, त्याची रिक्षा ठोकली जाईल, त्याला काहीतरी अपघात होईल, त्यावेळेस शासनाच्या वतीने 50,000पासून ते वरती त्याला शासनातर्फे मदत केली जाईल असे ठराव करण्यात आलेला आहे. 90 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु या बजेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यावेत असं बजेटमध्ये मागितलेलं आहे. भावना ठेवलेल्या आहेत आणि विश्वास आहे हे सरकार आमच्या रिक्षा ड्रायव्हरचं आहे. एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे आमच्या भावनांचा आदर केला जाईल. कधी श्रद्धा असेल, कधी भक्ती असेल, तर पंढरपूरचा पांडुरंग या बसलेल्या लोकांच्या माध्यमातून भक्तासाठी तुला दर्शन देण्यासाठी या हॉलमध्ये येऊ शकतो. ही भावना, ही श्रद्धा ठेव, आज पांडुरंग तुझ्या डोक्यावर आणि त्याच एका भावनेने त्या तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा पायावरती डोकं ठेवून पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. दोनों हाथ उठाकर सन्मान्य आमदार दिलीप पवार ने इनको आशीर्वाद दिए. दोनों हाथ उठाकर सियावर रामचंद्र की पवन सुत की. ही आपली श्रद्धा आणि भक्ती आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती घ्यायचा असतो त्यांच्या चरणावरती नतमस्तक करायचं असतं. आणि म्हणून त्याच भावनेने, त्याच श्रद्धेने पंढरपूरचा पांडुरंग समजून तुमच्या आणि तुमच्या पायावर चरण में नतमस्तक होना पड़ता है. मेरे भाइयों, 2024 में एक सनातन धर्म का भगवा दौर लेके आपके और आपके परिवार का आशीर्वाद धनुष्यबाण का बटन दबा के आपका सेवक राम भक्त के सर पे रखा, वही आपका राम भक्त आपके चरण में नतमस्तक होकर आपका आशीर्वाद दे, आपका दर्शन दे. त्याच भावनेने त्याच फिरत असतो की माझं एक स्वप्न आहे, माझा रिक्षा चालक, माझा रिक्षा चालक आनंदात राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे आणि त्यांना आपण देणे आहोत. उनका आपके ऊपर विश्वास है, आशीर्वाद है, उनकी सेवा करना मेरा फर्ज है. वही फर्ज आपके आशीर्वाद से पूरा करना चाहता हूँ. छाता तो एक बहाना है, छाता तो आप भी ले सकते हैं, मैं भी ले सकता हूँ, लेकिन उस माध्यम से आपके आपका परिवार तुम्हाला वाटलं पाहिजे की ज्याच्या डोक्यावर आम्ही आशीर्वाद ठेवला, ज्याच्या बरोबर आहे हे तुमच्या हृदयात कायम राहिलं पाहिजे. ऐसा किसी को लगना नहीं चाहिए कि हम जिनको आशीर्वाद दिया, हम जिनके लिए 2-2 महीना, 3-3 महीना अपने खुद के और अपने बाल बच्चे की परवाह नहीं की, हर पैसेंजर को कहा कि हाथ जोड़ के कहा, एक बार हमारे दिल मामा को वोट दीजिए, एक बार हमारे दिल मामा को वोट दीजिए, एक बार प्रभु रामचंद्र की धनुष्यबाण बटन दबाइए. वो आपने जो 2-2 महीना हर पैसेंजर के दिल में, हर पैसेंजर के कान में बोला था, वही संदेश जिस धनुष्यबाण से